घरातले बदल करून आपण आपल्या जीवनामध्ये खूप काही बदलू शकतो. या दिशांचा आपल्यावर होणारा प्रभाव आपल्या वास्तूवर होणारा प्रभाव कसा असतो? तुमच्यासाठी कुठली दिशा ही प्रोफेशन वाईज चांगली आहे? आपलं देवघर कोणत्या दिशेत पाहिजे? काय लावल्याने तुम्हाला तुमचं स्वतःचं नवीन करू होऊ शकतं. तर गणपती दरवाजावर लावा की मिळला जेव्हा तुम्ही पैसे कमवताय पण ते पैसे टिकत नाहीये, हे नवीन घर घेताना काय बघितलं पाहिजे? घराचे सगळे जे काही प्रॉब्लेम्स असतील त्या ओनरला मिळणार आहेत. हर घर होगा महावास्तू धन सुख सेहत तथास्तु. नमस्कार, मी निष्कांत चंद्रकांत दाभेकर. आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत वास्तुशास्त्र या विषयावरती. त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत आचार्य दीपिका बगरे मॅडम. नमस्कार मॅम. नमस्कार. मी महावास्तू आचार्य दीपिका बगरे, सर्टिफाईड ट्रेनर अँड कन्सल्टंट. लहानपणापासूनच मला वाटत होतं की माझ्याकडे एक मॅजिक बॉन्ड असावी, जेणेकरून की मी जे काही माझ्या आजूबाजूची परिस्थिती आहे ती बदलू शकेल. तर हे करण्यासाठी जेव्हा मला काही शिकायचं होतं तेव्हा मी ज्योतिषशास्त्रापासून सुरुवात केली होती. तर ज्योतिषशास्त्र हे 2016 पासून शिकताना माझ्या लक्षात आलं की वास्तू पण आपल्याला तेवढंच कम्पॅटेबली काम करते. तेव्हा माझं इंट्रोडक्शन म्हणजे महावास्तूशी मला कळालं महावास्तूबद्दल. तेव्हा मी जाऊन स्वतः तिथे योगदानामध्ये माझं स्वतःसाठी योगदान घेतलं. योगदान इन द सेन्स की माझ्या घरावर मी एका प्रश्नावर उत्तर मिळवलं तिकडे. तेव्हा मला चांगल्या पद्धतीने माझा रिझल्ट मिळाले. मग मी ट्राय अँड टेस्टेड इतक्या सिम्प्लिफाईड वेमध्ये त्यांनी गोष्टी केल्या होत्या. तेव्हा मी शिकायला सुरुवात केली. आणि ती जेव्हा शिकण्यास सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की छोट्या-छोट्या गोष्टीतले घरातले बदल करून आपण आपल्या जीवनामध्ये खूप काही बदलू शकतो. तेव्हा 2020 मध्ये माझं पूर्ण सर्टिफाईड म्हणजे सर्टिफाईड ट्रेनर अँड कन्सल्टंट म्हणून मी महावास्तूसाठी काम करायला लागले. की आजचं जग बघताय तुम्ही तर ते जग इतक्या वेगाने धावत आहे की विज्ञान आहे, तुमचं सुनामी आलं, कोविड आलं, आता आपण आलोय की एआय वर येत आहे, एआय पर्यंत आलेला आहे. तर दैनंदिन जीवनातली जी गती आहे ही फार वेगाने वाढत चाललेली आहे की बदल पटकन म्हणजे एकदम खूप स्पीडने चालत आहे. या बदलामध्ये जर आपण आपल्या जीवनामध्ये जे काही बदल आहे, अनुकूल बदल करून घेतले, हे नेहमीच आपल्यासाठी उपयोगी आहे. डार्विनचा सिद्धांत आहे की सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. जो सर्वोत्कृष्ट आहे तोच उत्तरजीवित्वक आहे. जो योग्य आहे तोच या अनुकूल परिस्थितीमध्ये तरला जाणार आहे. तेव्हा महावास्तू हे तुम्हाला छोटे-छोटे बदल करून किंवा जे काही तुमच्या कार्याला यश प्राप्तीसाठी किंवा सक्सेससाठी, करियर ग्रोथसाठी बूस्टरसारखं काम करणार आहे. महावास्तूच्या माध्यमातून जसं मी आमचं महावास्तूचं ब्रीदवाक्य आहे, हर घर होगा महावास्तू धन सुख सेहत तथास्तु. तर हा एम घेऊन किंवा हा सनातन धर्माचं अजेंडा घेऊन मी इथे काम करत आहे महावास्तूमध्ये. तेच आज आपण ह्या गोष्टीवरतीच बोलणार आहोत की बऱ्याच लोकांना माहिती नाही वास्तुशास्त्र काय ते. आपल्या जीवनमानाशी ते कसं निगडीत आहे. तर थोडक्यात तुम्हाला वास्तुशास्त्र म्हणजे कसं का? आपण पहिलं वास्तू म्हणजे काय, हे वास्तुशास्त्र कसं मूळ अर्थ काय आहे ते जाणून घेऊयात. वास्तू म्हणजे या शब्दाची उत्पत्ती तुमच्या संस्कृत शब्दापासून झालेली आहे. वसनिवासे, राहण्यायोग्य जागा. जी जागा तुम्हाला आदर्श जीवन जगण्यासाठी सहाय्यक असते, ती जागा. हजारो वर्षापासून हा शास्त्र प्रचलित आहे. पण हा फक्त सीमित होता तुमच्या राजे महाराजांपर्यंतच. तर आता आपण जेव्हा के.बी. सरांनी म्हणजे खुशदीप बन्सल सरांनी यावर रिसर्च करून बऱ्यापैकी हा घरोघरी म्हणजे आपल्या क्षेत्रातला आपण राजा होण्यासाठी आपण इथे काम करतो आहे. वास्तुपुरुष मंडळ म्हणजे काय? वास्तुपुरुष मंडळ म्हणलं तर तुमचं भवनाची आत्मा जे तुमच्या जागा बनवताना जो कोर आहे, जो एस्टॅब्लिश होतो तुमच्या प्रत्येक लेवल स्टेप बाय स्टेप लेवल प्रमाणे, तर ते ऑब्झर्वेशन आहे की मंडळाची ती प्रस्थापित होते. पण जेव्हा आपण एक स्टोरी जर ऐकली की हा वास्तुपुरुष कसं निर्माण झाला, तर तेव्हा युद्ध असुर आणि देवतांमध्ये युद्ध चालू होतं. अंधकासुर हे असुरांकडून लढत होते आणि देवतांकडून शिव लढत होते. जेव्हा ह्यांचं युद्ध चालू होतं तेव्हा त्यांच्या घामामधून एक थेंब हा जमिनीवर पडला आणि त्या थेंबापासून एक एकदम धष्टपुष्ट किंवा अकराळ-विकराळ माणूस जन्माला आला. देवतांना वाटलं की हा असुरांचा आहे आणि असुरांना वाटलं की हा देवतांचा आहे. तर ह्या दोघांच्या जेव्हा कन्फ्युजनमुळे तो युद्ध थांबला आणि त्या पुरुषाला घेऊन ते ब्रह्माकडे गेले आणि ब्रह्माने त्यांना मानस पुत्र म्हणून
घेतलं तेव्हा वास्तुपुरुषाची ही अशी हे झालेली आहे की म्हणजे स्टोरी आहे ही. जेव्हा तो वास्तुपुरुष जेव्हा ऑन द मूव्ह म्हणजे उलटा ईशान्येकडे डोके करून आणि आपल्या नैऋत्येकडे पाय करून असं झोपलेला आहे. तर त्याच्या आजूबाजूला हे जे असुर आहेत किंवा देवता आहेत त्यांचं एस्टॅब्लिशमेंट झालेलं आहे. तर हे वास्तुपुरुष असं एस्टॅब्लिश झालेलं आहे. मॅडम महावास्तूबद्दल थोडी माहिती. महावास्तू ह्याचं स्थापना ही डॉक्टर कुलदीप बन्सल यांनी केलेली आहे. तर माझे गुरु आहेत. त्यांनी त्यांचे 36 वर्ष यावर रिसर्च करून किंवा संशोधन करून 25,000हून जास्त केस स्टडीज आहेत. आमचे खूप सारे स्टुडंट्स आहेत. या रिसर्चमधून जे साकार झालेलं आहे ते महावास्तू आहे. महावास्तू हे प्राचीन वास्तूचे आधुनिक म्हणजे अपग्रेडेड व्हर्जन आहे. याला कला आणि विज्ञानाची जोड आहे. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंवा तुमचं मॅनिफेस्टेशन म्हणजे सुख, समृद्धी, समाधान मिळवण्यासाठी हे महावास्तू तुम्हाला साध्या, सोप्या, सरळ भाषेमध्ये जेव्हा अलाइनमेंट आहे एनर्जाइज करून आणि तुमचं मॅनिफेस्टेशन म्हणजे डिझायर रिझल्टला मिळवण्यासाठी महावास्तू काम करतात. तर महावास्तू जे पिंडी आहे तेच ब्रह्मांडी आहे. तर पिंडी जे आहे म्हणजे तुमच्या स्वतःजवळ जे आहे त्याच्यातल्या ऊर्जेला निर्माण करण्यासाठी किंवा ऊर्जेचं रूपांतर करण्यासाठी तुम्हाला त्रिगुण आहेत, पंचतत्व आहेत किंवा तुमचे कॉस्मिक एनर्जी आहे. यांची जर अलाइनमेंट आपण आपल्या वास्तूमध्ये केली तर तुम्ही डिझायर रिझल्ट पर्यंत पोहोचू शकता. महावास्तूचा अप्रोच काय आहे तर ट्रेडिशनल आणि महावास्तूचा जो अप्रोच आहे तर त्यामध्ये तुम्ही बघितलं की काय चूक काय अशुभ किंवा काय शुभ आहे हे आपण बघतच नाही. हे गरजेचं नाहीये महावास्तूमध्ये. तर आपण काय बघतो तर आपण बघतो तर प्रॉब्लेम काय आहे, कशामुळे झालेला आहे आणि त्याचं समाधान काय आहे. हे कसे आपण करतोय तर तुमच्या एनर्जीला अलाइन करून हे समाधान बनते. जेव्हा मी त्रिगुण सांगते आहे, त्रिगुण काय आहे तर सत्व, रजस, तमस हे तुम्ही बाय बर्थ कंपोजिशन घेऊन आलेला आहात. जेव्हा तुम्ही जन्म घेतलेला आहात तेव्हा हा बदलू शकत नाही, हा फिक्स आहे. मग बदलल्यामुळे काय तर तुमचे जर काही चेंजेस बॉडीमध्ये चेंजेस झाले, तुमच्या आवडी-निवडी बदलल्या, तर ह्यामध्ये तुम्हाला फरक दिसू शकतो. तर सत्व जर तुम्ही बघितला आहात, हा एकदम म्हणजे तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये कसं तुम्ही ऑब्झर्व्ह कराल, तर तुमचं बॉडी बिल्ड आहे, तुमचे डोळे आहेत किंवा तुमचं दात आहे किंवा नाक आहे किंवा नखं आहे. ही बघून आपण डिसाईड करतो, की तुमचं कुठलं गुण हे तुमचं बाय बर्थ कंपोझिशन आहे. तर सत्व जे आहेत ते नेहमी शिकायचं म्हणजे जे काही आहे, की नवीन-नवीन गोष्टींना तुम्ही फक्त शिकण्याची आवड आहे, की मला शिकायचंय, हे शिकायचंय, हे शिकायचंय. सोशल मीडियावर हे कोर्स आहे, तो कोर्स आहे. सतत तुम्ही तुमच्या ज्ञानात भर घालता. पण तुमचं डिसिजन मेकिंग किंवा क्लाउडीनेस असतं तुमच्यामध्ये. तर बिल्ड जर बघितली तुम्ही तर म्हणजे एकदम सडपातळ जो आहे तो तुम्हाला सत्व प्रवृत्तीमध्ये दिसेल. जसं नाक छोटं आहे, दात वाकडी-तिकडी आहे किंवा तुमचं डोळे छोटे आहेत, नाक छोटं आहे. तर ह्या गोष्टीवरून तुम्हाला कळेल की ह्या सत्व प्रवृत्तीचा आहे. तर आर्टिस्ट आहेत, आर्किटेक्ट आहेत, इंटिरियर म्हणजे आर्ट रिलेटेड जे काही आहेत किंवा तुमचं एज्युकेशन रिलेटेड आहे हे सत्वमधून दिसेल. रजस आहे तो एथलेटिक बिल्डचा असेल, की त्याची बिल्ड एकदम एथलेटिक असेल, नाक सरळ असेल, डोळे एकदम छान असे कोरीव असतील किंवा तुमचं दात बघितला तर थोडासा पिवळा शेड असेल तुमच्या दातांमध्ये आणि हा काय करेल तर ऍक्शन ओरिएंटेड काम करेल तुमचे सगळेच, की जे काही व्यापारी आहेत, तुमचे आर्टिस्ट, ऍक्टर्स आहेत, हे सगळे तुम्हाला तुमच्या रजस प्रवृत्तीमध्ये दिसतील. आणि तमस जो आहे तर त्याला खायला फार आवडतं. खवय्ये म्हणू शकतो. त्याची बॉडी बिल्ड फार जास्त आहे, मोठी आहे, की जाड आहे तो. त्याचं नाक असं थोडंसं पसरट आहे, डोळे पाणीदार आहेत, दात एकदम मोठी-मोठी आहेत, तुमचं नखं ही मोठी आहेत. हा तमस प्रवृत्तीमध्ये आहे. जेव्हा तो बॅलन्स असतो तेव्हा तो एकदम रिसोर्स पुरवणारा किंवा तुमचं जे सेठ लोकं आहेत, म्हणजे तुमचे सावकार लोकं आहेत, ती तुम्हाला तमस प्रवृत्तीमध्ये दिसतील. असं तो हा आपला त्रिगुणाचा आहे. तर पंचतत्व त्याचाच कंपॅटिबल तुम्ही जर बघितलं आहात तर घरामध्ये बॉडीमध्ये पण आपल्या पंचतत्व आहे. जेव्हा आपल्या बॉडीमधला वात, पित्त, कफ हा इम्बॅलन्स होतो तेव्हा आपण आजारी पडतो. तसंच वास्तूमध्ये पण जल, वायू, अग्नी, पृथ्वी, आकाश हे वास्तूमध्ये पण आहे. तर जी अलाइनमेंट आहे ती बॅलन्स केली की आपल्या वास्तूला पण जसं आपल्या बॉडीमध्ये अलाइन केलं तर आपण
आजारातनं बरे होतो. तसंच आपल्या वास्तूमध्ये जर अलाइन केली, तर तुम्हाला ती क्लॅरिटी, परसेप्शन बघण्याचं किंवा त्या आयडियाज, करण्याची तुमची उत्साह, हे सगळे तुम्हाला मिळायला लागतात. आणि जे 9 ग्रह आहेत, म्हणजे कॉस्मिक एनर्जी जी म्हणली आहे, तर बाय बर्थ तुम्ही पंच करून 9 जेम्स तुमच्याबरोबर घेऊन आलेला आहात. ते 9 जेम्स तुमच्यामध्ये लीडरशिप देतायत, तुमच्याकडे एंटिटी पॉवर देतायत, जादू आहे तुमच्यामध्ये, तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल्स आहे. हे कसे वापरायचे आहेत तुमच्या डे टू डे लाईफमध्ये, हे बाय बर्थ तुम्ही स्वतः घेऊन आलेला आहात. जेव्हा आपण ह्या गोष्टी सबकॉन्शियसली त्याच पद्धतीने वापरतो, पण जेव्हा आपण डेव्हिएट होतो या गोष्टीपासून, तेव्हा आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येतात. तर हे पण बघितलं गेलं की लाईफमध्ये 3 कारणामुळे प्रॉब्लेम्स येतात. एक तर तुमचं सेल्फ परसेप्शन आहे, की माझी एका व्यक्तीकडे किंवा एका गोष्टीकडे बघण्याची माझी ती धारणा आहे किंवा मी कसं बघतीये त्या गोष्टींकडे. हे जर माझंच चुकीचं असेल, तर माझं मत चुकीचं होईल आणि मी त्या गोष्टीला चुकीच्या पद्धतीने घेईल. तेव्हा आपण सेल्फ करेक्शन करून ह्या गोष्टींना बदलू शकतो. दुसरं आहे तुमच्या वातावरणामध्ये जे काही वास्तूमध्ये काही चेंजेस करून तुम्ही त्याचे रिझल्ट घेऊ शकता. आणि तिसरं आहे ती तुमची महादशा, अंतर्दशा किंवा तुमचे ट्रान्झिट जे आहेत ग्रहांचे, यावरून ह्या गोष्टी तुम्हाला दिसतील. तर महावास्तूमध्ये ह्या 4 स्टेप मेथड वापरल्या जातात. म्हणजे तुमचं 32 एंट्रन्स आहेत वास्तूमध्ये. तुमचे 16 झोन्स आहेत. युजुअली तुम्ही ऐकलं आहात की 8 दिशा. महावास्तू हे 16 दिशांवर काम करतं. 4 दिशा त्याचे उपदिशा आहे आणि उपदिशांचे उपदिशा आहे. मग त्याची अलाइनमेंट आहे. तुमच्या झोनची अलाइनमेंट आहे, की तुमचं संतुलित आहे का, कट आहे किंवा एक्सटेन्शन आहे. या गोष्टी बघितल्या जातात. मग तुमचं कुठली वस्तू, कुठली ॲक्टिव्हिटी कुठे चाललेली आहे ह्याची अलाइनमेंट करतो. या अशा मेथड्स पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये सुखकर गोष्टी तुम्ही मिळवू शकता. तर एक सिंपल उदाहरण सांगते, की जेव्हा मला शॉपिंगला जायचं नाहीये, पण मी वीकेंडमध्ये एका मॉलमध्ये गेलेली आहे. त्या मॉलमध्ये गेल्यावर मला ही गोष्ट अट्रॅक्ट करते आणि मी ती खरेदी करते. जेव्हा माझा काही प्लॅनच नव्हता, तेव्हा मी घरी आला विचार करते, की अरे मी काही प्लॅनच केलं नव्हतं, पण या गोष्टी मला अट्रॅक्ट झाल्या आणि मी केलं. तर त्या वास्तूमधलं ते प्रॉडक्ट, म्हणजे जी वास्तू आहे, ही संतुलित असल्यामुळे ते प्रॉडक्ट तुम्हाला अट्रॅक्ट केलं आणि तुम्ही ते खरेदी केले. आणि कधी-कधी आपण असं करतो, की आपल्याला शॉपिंग करायची आहे, की मला हे फिक्स वस्तू घ्यायची आहे आणि मी पर्टिक्युलर शॉपमध्ये गेले आणि मला ती वस्तू अट्रॅक्टच होत नाहीये किंवा मला ती डील मिळत नाहीये, की म्हणजे तिथे आपल्याला डिस्काउंट पण मिळते, प्रॉडक्ट पण मला पाहिजे होतं, पण त्या वास्तूने तुम्हाला काही अट्रॅक्शन दिलं नाही. तर तुम्ही घरी आलात तसेच करत आणि घरी आल्यावर म्हणता, की "अरे मी नाही का मला ती फेअर डील मिळत होती, तरी पण मी ती घेतली नाहीये." तर हे जे अट्रॅक्शन आहे, तर तुम्ही रिलेट करू शकता, की एखाद्या मॉलमध्ये गेलात किंवा एखाद्या व्यक्तीबरोबर बसलेला आहात किंवा एखाद्या कामासाठी तुम्ही एका मित्राबरोबर किंवा पार्टनर बरोबर काम करतात, तर ती एनर्जी तुम्हाला त्यामध्ये दिसते. तर अशा पद्धतीने महावास्तू हे काम करतं. मॅडम, तुम्ही आत्ता दिशांबद्दल माहिती सांगितली, की खूप दिशा आहेत, त्यांच्या उपदिशा पण आहेत. या दिशांचा आपल्यावर होणारा प्रभाव किंवा आपल्या वास्तूवर होणारा प्रभाव कसा असतो? तुम्ही जसं ऐकलं की 16 दिशा आहेत. हं. प्रत्येक दिशाचं एक कारकत्व आहे. त्याच्या कारकत्वानुसार तुम्हाला त्या गोष्टी मिळतात. म्हणजे जसं नॉर्थ तुम्हाला ग्रोथ देतीये, ईस्ट सोशल कनेक्शन देती आहे, साऊथ तुम्हाला नेम एंड फेम देतीये, वेस्ट दिशा तुम्हाला प्राप्ती देतीये. जर सब दिशा बघितला तुम्ही, की नॉर्थ ईस्ट आहे क्लॅरिटी देतीये, आग्नेय दिशा तुम्हाला कॅश फ्लो देतीये, नैऋत्य दिशा स्टॅबिलिटी देतीये, नॉर्थ वेस्ट आहे सपोर्ट देते. तर ह्या दिशा तुम्ही ऐकलेल्या आहात. पण ह्याच्या आजूबाजूला पण काही दिशा आहेत, की नॉर्थ अँड नॉर्थ ईस्टच्या बाजूला तुम्हाला नॉर्थ नॉर्थ ईस्ट दिसेल, जी हेल्थ अँड इम्युनिटीची आहे. नॉर्थ ईस्ट आणि ईस्टच्या मध्ये तुम्हाला ईएनई हा दिशा दिसेल, ईस्ट नॉर्थ ईस्ट, जी तुम्हाला फन अँड रिक्रिएशन देतीये. जी तुमच्या ई-एस-ई म्हणजे ईस्ट आणि ई-एस-ई साउथ ईस्टच्या मध्ये ई-एस-ई आहे. ही चर्निंग देतीये, म्हणजे तुमच्या डोक्यातले विचार आहेत ते देतीये. जर तुम्ही बघितला तर साउथ ईस्ट आणि साउथ मधला आहे साउथ साउथ ईस्ट, पॉवर ऑफ कॉन्फिडन्स आहे. तुमचं साउथ आणि साउथ वेस्टच्या मध्ये आहे साउथ साउथ वेस्ट, जे डिस्पोजेबलचं काम करते. साउथ वेस्ट आणि वेस्टच्या मध्ये आहे तुमचं WSW झोन. तो एक तुम्हाला सेव्हिंग अँड एज्युकेशन देतंय. वेस्ट अँड नॉर्थ वेस्टच्या मध्ये आहे तुमचं WNW,
तो तुम्हाला डिप्रेशन देतोय किंवा डिटॉक्सिफिकेशन करतोय. आणि नॉर्थ वेस्ट आणि नॉर्थच्या मध्ये आहे तुमचं नॉर्थ वेस्ट जे सेक्शन अट्रॅक्शनचा झोन आहे, जे कम्पॅटिबिलिटी डिसाईड करतं. जर ह्या दिशा बघितलात तुम्ही तर आपल्या लाईफमध्ये हे 16च लाईफ कॉन्टेक्स्ट आहे. त्याच्या बियॉन्ड आपल्याला कधी प्रश्न पडत नाही. पण जेव्हा तुमचे हे प्रश्न आहेत तुमच्या वातावरणानुसार, तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीनुसार तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर वेगवेगळं असणार आहे. मग ह्या दिशा तुमच्या प्रोफेशन वाईज पण जाणार आहेत, की तुमचं प्रोफेशन काय आहे? तुमच्यासाठी कुठली दिशा ही प्रोफेशन वाईज चांगली आहे? तसंच बघायला गेलं तर पत्रिकेवाईज पण तुमचे काही दिशा किंवा झोन डिसाईड होतात. तर अशा पद्धतीने ह्याचा आपल्या म्हणजे ह्या 16 दिशांचा तुमच्या मेंटल हेल्थवर, तुमच्या फिजिकल हेल्थवर आणि तुमच्या प्रोफेशनल हेल्थवर हा परिणाम तुम्हाला दिसून येतो. बहुतेक लोकांना एकच प्रश्न जास्त असतो, की आपलं देवघर कोणत्या दिशेत पाहिजे, जेणेकरून आपली जास्त ग्रोथ होईल किंवा एक मानसिक समाधान चांगलं लाभेल. पर्टिक्युलरली आपण नॉर्थ ईस्टला बघतो, की नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य दिशेमध्ये तुमचं देवघर आलं पाहिजे. पण आता फ्लॅट सिस्टीम आलेली आहे, की प्रत्येकाला ती जागा मिळतेच असं नाहीये. पण जेव्हा तुम्हाला ती जागा तुमच्या हॉलमध्ये पण मिळतीये, तर तुम्ही तिथे देवघर केलं तर उत्तम. जर नाहीच मिळत आहे तुम्हाला, तेव्हा तुम्ही नॉर्थ टू ईस्टमध्ये मंदिर बनवू शकता. तसंच वेस्ट डायरेक्शनमध्ये पण मंदिर ठेवू शकता. तसंच किचनचं पण आहे. खूप लोकांना किचनबद्दल पण समस्या असतात, की किचनकडे कोणत्या साईडला उभं राहायला पण केलं पाहिजे, केलं का? सर माझ्यासाठी कुठे जाऊन उभं राहायचंय ह्याचं काहीच म्हणजे फेसिंग माझ्यासाठी इम्पॉर्टंट नाहीये. तुमचं झोन कुठलं आहे? तर आग्नेय दिशा ही जी अग्नितत्वाची आहे, की साऊथ ईस्ट पासून तुमचं साऊथ पर्यंत हा अग्नितत्व आहे. जर तुम्ही तिथे तुमचा बर्नर ठेवलेला आहात, तर ते उत्तम आहे. पण जर तुमचा बर्नर तिथे येत नाही आहे, तर अजून एक दिशा दिसेल, की तुम्हाला वेस्टमध्ये पण बर्नर चालतो. पण आता समजा, की फ्लॅट सिस्टममध्ये तुमचं बर्नर त्या जागेवर येतच नाही आहे. तर आपण छोटे तत्वशुद्धी आहे महावास्तूमध्ये, की एखादा स्टोनचा बेस ठेवून त्याच्यावर तुम्ही बर्नर ठेवलात तर तुम्हाला ते उत्तम प्रमाणे काम करेल. पिण्याचे पाणी झाले किंवा स्टोरेज टँक्स जे म्हणतो आपण, हं. त्याची दिशा असते ठरलेली, कुठे ठेवलं पाहिजे वगैरे आपण. स्टोरेज तुमचं डे टू डे लाईफचं जर स्टोरेज असेल, ते कुठेही असलं तरी चालतं. कारण ते आपण भरतो आणि ते संपतं पण असं. पण जेव्हा तुम्ही वॉटर टँक जेव्हा बघताय, की घराच्या म्हणजे पाण्याची टाकी बघताय, ती माझ्यासाठी महत्वाची आहे. जेव्हा तुम्ही प्लॉट सिस्टममध्ये बघताय, तेव्हा आपल्या जलतत्वामध्ये म्हणजे नॉर्थ टू ईस्टमध्ये तुम्ही तुमचा बोर घेऊ शकता. तसंच तुमचं जी पाण्याची टाकी आहे, की अप्पर ओव्हरहेड वॉटर टँक ती तुम्ही साऊथमध्ये आणि वेस्टमध्ये ठेवू शकता. मॅडम आत्ता फ्लॅट सिस्टम आहे. मग त्या फ्लॅट सिस्टममध्ये बेडरूम्स आपण करतो 1 BHK, 2 BHK. मग शयनकक्ष कुठल्या ह्याच्यात असावं? रूम्स कसे असेल ते? जेव्हा तुम्ही बघताय, की एक आपल्या पारंपरिक वास्तूमध्ये बघितलं जातं, की साऊथ वेस्टला तुम्ही जागा देताय. जेव्हा तुम्हाला 16 झोन सांगितले, तेव्हा साऊथ आणि साऊथ वेस्टच्या मध्ये एक जागा येतीये, ती डिस्पोजेबल येतीये. तर मुळात हा मिथ आहे, की साऊथ वेस्टला तुमचं जे कर्त्या पुरुषाने किंवा त्यांनी राहायचं, हे एक पहिलं झोपायचं, हे एक गैरसमज आहे हा. का तर तुम्ही जर बघितलात तर महावास्तूच्या अलाइनमेंट म्हणजे 16 अँग्युलर डिस्ट्रिक्ट प्रमाणे जर बघितलं तुम्ही, तर तिथे जर साऊथ वेस्टमध्ये आलेला असेल, ती व्यक्ती झोपत असेल, तर तुम्ही बघत असाल की वेस्टेज ऑफ एफर्ट्स आहेत, की ती व्यक्ती आजारी पडतीये, व्हायटल एनर्जी त्याच्यामध्ये कमी पडतीये, जो काही काम करतं त्याचं काही रिटर्न्स मिळतच नाहीये. तेव्हा तुम्ही एकदा चेक करू शकता की ते साऊथ वेस्ट नाहीये, तर ते साऊथ वेस्ट आहे. तर जेव्हा शयन कक्ष आपण बघतो, की झोपायची जागा आपण डिसाईड करतो, तेव्हा आपण पत्रिकेप्रमाणे ती अलाइन करतो, की कुठल्या जागेमध्ये तुम्हाला तुमचं झोपायची जागा ही सुटेबल आहे, ही आपण पत्रिकेवरून डिसाईड करतो. जसं तुम्हाला सोशल कनेक्शन हवे किंवा तुमचं नाही का नेटवर्किंग वाढवायचं आहे, तेव्हा ईस्टमध्ये तुम्ही झोपू शकता. तुमचं शांततेची झोपा हवी असेल तर साऊथमध्ये झोपू शकता. तुमचं नॉर्थ बिझनेस रिलेटेड काही कामं असतील तर तुम्ही नॉर्थमध्ये झोपू शकता. वेस्ट आहे ही पश्चिम प्राप्तीची दिशा. तर ढोबळ मानाने जे पॉझिटिव्ह झोन्स आहेत महावास्तूमध्ये तिथे तुम्ही झोपू शकता. कारण खूप लोकांना आता एक प्रॉब्लेम असतोय, की शांत झोप लागत नाही किंवा स्वप्न पडतात, चांगली पडतात आणि वाईट पण पडतात. मग ते याच्या रिलेटेड असतं. येस सर, की आपलं जे ईस्टमध्ये जर तुम्ही बघितलं आहात, तुम्हाला पित्रां रिलेटेड म्हणजे जेव्हा आपण घरात एखादी पुस्तक आहे किंवा तुमचा फोटो लावलेला आहे, तर त्या कनेक्शननुसार तुम्हाला ती कनेक्टिव्हिटी क्रिएट होते. तर ईस्ट झोन तुम्ही चेक करू शकता, की तिथे तुम्ही काय ठेवलेलं आहात त्याप्रमाणे तुम्हाला
झोपेचे इश्यू किंवा स्वप्न जे म्हणताय तुम्ही त्याच्यामध्ये ते निगेटिव्ह पॉझिटिव्ह स्वप्न येऊ शकतात. तसंच जर झोप येतच नाही आहे तर तुम्ही बघू शकता की तुमचं साऊथ डायरेक्शन जो आहे तिथे क्लटर ठेवलेला आहे किंवा काही गोष्टी तुम्ही डम करून ठेवलेला आहात, तर ते जर क्लिअर केलं तर तुम्हाला शांततेची झोप लागू शकते. जसं मुलांचं स्टडी रूम किंवा अभ्यासाची खोली असं स्पेसिफिक काय ठरलं ह्याच्या सर या झोनमध्येच केलं पाहिजे आपण येस सर, की WSW हा एज्युकेशनचा झोन आहे. नो हाऊ म्हणजे तुमच्यातलं जे काही जसं मी म्हणेन की माझ्या वास्तूमधलं मला ज्ञान आहे, तसं ते तुमच्या एज्युकेशन रिलेटेड जे बघताय तुम्ही ते वेस्ट साऊथ वेस्टमध्ये तुम्ही एखादं पुस्तक किंवा त्याचे स्टडी टेबल ही केलेत तर त्याच्यासाठी नक्कीच तुम्ही त्याच्या अभ्यासामध्ये फरक बघू शकता. तर काही काही उदाहरणं आहेत की म्हणजे लोक कंप्लेंट घेऊन येतात माझ्याकडे की मुलं अभ्यासाला बसली की मुलांना सांगितलं की अभ्यास कर, तेव्हा ती खेळायला लागतात किंवा चिडचिड किंवा भांडण करायला लागतात. जेव्हा ती म्हणजे मुलं भांडायला लागतील तेव्हा तुम्ही चेक करू शकता की तुमच्या वेस्ट डायरेक्शनमध्ये किचन आलेलं आहे. आणि जेव्हा मुलं खेळायला लागतील की अभ्यास कर म्हणून सांगितलं आणि ते बघतील, टी व्ही बघतील किंवा मोबाईल बघतील, तुमचं वेस्ट साऊथ वेस्टमध्ये टी व्ही लागलेला असेल. तर हे तुम्ही चेक करू शकता की कसं ते तुम्हाला हे आहे. आणि जर तुम्ही डीप लेवलमध्ये गेलात तर तुमच्या प्रोफेशन लेवलनुसार पण तुमच्या बसायची जागा बदलून आपण त्याचे रिझल्ट घेऊ शकतो. आत्ताच्या पिढीचा सगळ्यात मेन सोर्स ते की पैसे किंवा बॅलन्स आपले राहिले पाहिजे किंवा वाढली पाहिजे, ग्रोथ झाली पाहिजे. मग त्या हिशोबाने आपली तिजोरी असेल किंवा आपण जो रोजचे पैसे ठेवतो, महत्त्वाचे डॉक्युमेंट्स ठेवतो, अशी कुठली जागा असे जसं मी आत्ता सांगितलं की सेव्हिंगचा झोन आणि एज्युकेशनचा झोन सेमच आहे. तर तुम्ही तिथे तुमचं लॉकर ठेवू शकता. ते पण ग्रे कलरमध्ये असलं पाहिजे किंवा एखादी पिकी बँक की तुमच्याकडे लॉकर नाहीच आहे, तर पिकी बँक जरी तुम्ही तिथे ठेवली आणि रोज एखादा रुपया जरी तिकडे टाकत गेलात तर तुमची सेव्हिंग होऊ शकते. दुसरं आहे तुमचे महत्त्वाचे पेपर्स की जसं मी म्हणाले की WNW, ESC आणि SSW या झोनमध्ये ते नसावे. तर तुम्ही वेस्ट टू WSW वेस्ट या डायरेक्शनमध्ये तुमचे महत्त्वाचे पेपर्स तिथे ठेवू शकता. आता आपण खूप सारे बघतो, माहिती घेतो, त्याच्यात शौचालय किंवा एक टॉयलेटची जागा हा खूप आता विषय चालू आहे आता सगळ्या मार्केटमध्ये. त्याच्याबद्दल आपलं मत काय? सर महावास्कोमध्ये नॉर्थ ईस्टच्या टॉयलेटला ट्रीटमेंटच नाही आहे. जेव्हा नॉर्थ ईस्टमध्ये टॉयलेट आहे तिथे आपण सजेस्ट करतो की तुम्ही ते डिमॉलिश करा आणि बाथरूम म्हणून यूज करा. पण हे करतच नाही आहे. तर महावास्तूमध्ये तिथली कुठलीच रेमेडी नाही आहे. महावास्तूमध्ये टॉयलेट हे डिस्पोजेबल ॲक्टिव्हिटी करतात. डिस्पोजेबल म्हणजे काय, आपण जे खातो ती वेस्ट आपण बाथरूममध्ये जाऊन WC जाऊन फ्लश आउट करतो. तर ज्या झोनमध्ये आहे म्हणजे नॉर्थ ईस्टला तर ट्रीटमेंटच नाही आहे, पण जर नॉर्थमध्ये आहे तर तुम्ही बघू शकता की तुमचे अपॉर्च्युनिटी डिस्पोज ऑफ झालेले आहेत. ईस्टमध्ये तुमचं सोशल कनेक्शन डिस्पोज ऑफ झालेले आहे. साऊथमध्ये तुमचं नेम अँड फेम डिस्पोज ऑफ झालेलं आहे. साऊथ वेस्टमध्ये असेल तर तुमचे रिलेशनशिप डिस्पोज ऑफ झालेले आहेत. वेस्टमध्ये बघितलं तर तुमचे प्राप्ती जे मिळत आहे तुम्हाला ते डिस्पोज ऑफ झालेले असते. तर आयडियल झोन जर तुम्ही बघायला गेलात तर SSW जो आहे तो वॉशरूमसाठी एकदम पर्टिक्युलर म्हणजे फिक्स झोन आहे की तिथं तुम्ही ठेवू शकता. पण आता तुम्ही म्हणाल की माझ्या घरामध्ये वॉशरूम आहे, आपण ते काही काढू शकत नाही. तर हे जर नॉर्थ ईस्टची जर डायरेक्शन सोडली तर आपण बाकीच्या दिशांना स्पेस सर्जरी करून त्याचे रिझल्ट घेऊ शकतो की म्हणजे ती ॲक्टिव्हिटी आपण ब्लॉक करून त्याच्या रिलेटेड जसं नॉर्थ म्हणाले मी की अपॉर्च्युनिटी मिळू शकतील आपल्याला की जे डिस्पोज ऑफ होत होते. तर अशा पद्धतीने आपण ट्रीटमेंट करून त्याचे रिझल्ट घेऊ शकतो. जागा घेऊन आपण जेव्हा बांधकाम करतो मॅडम, जेव्हा तो प्लॅन करतो तसं आपण ब्रह्मस्थानापासून सगळ्या दिशा लोकेट करू त्याप्रमाणे आपण डिझाईन तयार करतो. तसं फ्लॅटमध्ये पण सेम करतो आपण, ब्रह्मस्थान बघून त्याप्रमाणे दिशा बघतो. ब्रह्मस्थान येस सर, ॲक्च्युली ब्रह्मस्थान म्हणजे तुमची धारणा आहे की तुमचं एम आहे की तुम्ही काय घेऊन जन्माला आलेला आहात. जसं मी म्हणाले की वास्तू मंडल जेव्हा स्थापित होतं तेव्हा तुम्ही पिंथ लेवल घेता, जेव्हाच ते एस्टॅब्लिश व्हायला सुरुवात होतं की एक आकार घ्यायला सुरुवात होतं. की महावास्तूमध्ये जर तुम्ही बघितलात तर युजली एक हे आहे की आपण त्या रूमची ईशान्य दिशा बघतो की किंवा त्या रूमची आग्नेय दिशा बघतो. पण महावास्तूमध्ये तसं नाही आहे. तुम्ही ब्रह्मस्थानात म्हणजे जर तुमच्या पेरिफेरीमधला जो मधला पार्ट आहे तो पार्ट बघितलात आणि तिथे उभा राहिलात, पूर्ण घराचं सेंटर त्याला आपण ब्रह्मस्थान मानतो, तिथे उभारून आपण त्या 16 दिशा अलाइन करतो
की तुमचं नॉर्थ कुठे आहे डिग्री वाईज, की तुम्ही युजली बघितलं आहात की तुमची ही दिशा समोरची नॉर्थ जर दिसतीये तुम्हाला, तुम्ही अख्खी भिंत म्हणता की ती नॉर्थ आहे, पण तसं नाही आहे. तर महावास्तूमध्ये 22.5चा जो रेशो आहे त्या पार्टमध्येच तुमचं नॉर्थ डिग्रीनुसार की डिग्री जी अलाईन आहे की कुठे टिल्ट झालेली आहे, की ईस्टकडे टिल्ट झाली आहे, नॉर्थ वेस्टकडे टिल्ट झालेली आहे, त्यानुसार ते अलाईन होतात आणि त्या 16 दिशा स्थापित होतात. तर असं या पद्धतीने आपण ब्रह्मस्थान आली त्या 16 दिशांची अलाइनमेंट करतो आणि बघतो की तुमच्या घराच्या मध्यभागी उभारल्यावर तुमचं बाथरूम कुठे आलेलं आहे, तुमचं किचन कुठे आलेलं आहे, तुमचं बेडरूम झोपायची जागा कुठे आहे किंवा तुमचं लिव्हिंग कुठे आहे आणि तुमचं घराचा एंट्रन्स कुठे आहे हे पण बघितलं जातं. खूप लोकांच्या घराच्या मध्यभागीच जड वस्तू असतात किंवा असं अननेसेसरी मटेरियल तिथं पडलेलं असतं. तरी पण घरावरती फरक पडत असेल ना खूप वास्तूच्या एनर्जीवरती? सर ब्रह्मस्थानात म्हणजे आपण जसं मी म्हणाले की आपण जी नाभी आहे ती नाभी आहे आपल्या घराची. त्याच्यावर वजन असलं तर तुम्हाला डायजेशन रिलेटेड गोष्टी दिसू शकतात. पण जेव्हा काही हार्ड आहे एक गोष्ट तुम्हाला की तिथे ब्रह्मस्थानात डॅमेज झालेलं आहे, तर तेव्हा तुम्ही त्या वास्तूमधून तिथे कोणी राहूच शकणार नाही किंवा तिथे राहण्याची पॉसिबिलिटी कमी होऊन जाते. तेव्हा तुम्ही डिक्लटर म्हणजे जर तुम्हाला हलवता येत असतील त्या गोष्टी तर ते बदलू शकता असं. पण आपण ब्रह्मस्थानात कुठलीच रेमेडी करत नाही, कारण तो आपल्या वास्तुपुरुषाची किंवा आपल्या एमची ती नाभी आहे. तर तिथे आपण कुठली छेडछाड किंवा काही करतच नाही. म्हणजे कुठली ट्रीटमेंट दिली जात नाही. मग आत्ता कॅन्सरसारखे जे काही जीवघेणे आजार असं वाटतात, जे हार्ट अटॅक असेल किंवा अशा काही गोष्टी असते, ते याच्याशी रिलेट होऊ शकतं? ब्रह्मस्थानाशी नाही आहे सर. तुमचं नॉर्थ ईस्टचं जो टॉयलेट आहे तो न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम अँड कॅन्सर देतो. मग तुम्हाला कुठल्या पार्टचा कॅन्सर झालेला आहे त्यानुसार ते दिशा आणि त्या वास्तूमध्ये काय बिघडलेलं आहे. म्हणजे तुमचं नॉर्थ ईस्ट डॅमेज झालेलंच असेल तसंच त्या पद्धतीने कम्पॅटेबल बाकीचे झोन पण आपल्याला बघायला लागतील की तिथे कुठे प्रॉब्लेम. आणि या गोष्टी अवॉइड करू शकतो या आधीच म्हणजे कॅन्सर किंवा होऊच नाही या गोष्टीसाठी वास्तूच्या हे करून आपण तर आपण कम्पॅटेबल वातावरण तयार करू शकतो की जेणेकरून तुम्हाला जर पत्रिकेमध्ये आणि त्या गोष्टी अलाईन होऊन, कारण खूप वेळेला लोक म्हणतात की मी 20 वर्ष इथेच राहत होतो, की मी खूप वर्षापासून याच घरात राहते पण मला आत्ताच का झालं. तर तुमचं कॉस्मिक जे ट्रान्झिट मी म्हणाले की त्या ट्रान्झिटमुळे तुम्हाला दिसेल की तिथे फरक पडलेला आहे. पण आपण डॉक्टर बायपास करत नाही. आपण ती कम्पॅटेबल वातावरण निर्माण करून तुम्हाला एखादा डॉक्टर चांगला मिळेल किंवा तुम्ही जे काही ट्रीटमेंट घेताय तर ट्रीटमेंट तुम्हाला लागू होतील किंवा हिलिंग जी प्रोसेस आहे ती रिकव्हरी लेवल लवकर होईल हे आपण करू शकतो. तेच महत्वाचं आहे ना, तुम्हाला योग्य माणूस मिळणं पण गरजेचं असतं. मॅडम, घराची दक्षिण दिशा ही खूप लोकांना भीतीदायक वाटते की दक्षिणेला झोपू नका किंवा दक्षिणेला कोणत्याही गोष्टी ठेवू नका. तसं पश्चिम दिशेबद्दल कोण काय माहिती देऊ शकतं? पहिला दक्षिण दिशेबद्दल बोलते की हे आपण बघितलं असाल तर जे फॅक्टरी ओनर्स आहेत किंवा ऍक्टर्स आहेत, तुमचे पॉलिटिशियन्स आहेत, ह्यांचे दरवाजे हे दक्षिण दिशेमधलेच आहेत. तर हे मिथ आहे. पण जेव्हा आपण एखादा दरवाजा किंवा हे सिलेक्ट करतो, जसं मी म्हणाले की पत्रिकेप्रमाणे आपण पत्रिकेमधले स्थानं बघतो की कुठली तुमचा पैसा देतोय, ग्रोथ देतोय किंवा ऍक्सिडेंट देतोय का डिसीज देतोय का एक्सपेन्सेस देतोय, हे त्यावरून डिसाईड करतो. तर हा मिथ आहे की दक्षिण दिशेला दरवाजा नसू नये. उलट तुमचा नेम अँड फ्रेम, फॅक्टरी ओनर्स हे सगळे तुम्हाला तिथून दिसतील. जर साऊथ वेस्टचा दरवाजा असेल तुमचा, तो महावास्तूमध्ये नॉन ट्रीटेबल आहे. की तिथे आपण ट्रीटमेंटच देत नाही, कारण ते प्रॉपर्टीकडे आपल्याला नेते. तेव्हा आपण त्या वातावरणाला म्हणजे त्या घराला स्टेबल करण्यासाठी जे रेमेडी करतो, त्यांना सांगतो की तुम्ही या घरातून रिलोकेट व्हावं. तर साऊथ वेस्टमध्ये आपल्याला त्या एंट्रीला ट्रीटमेंट नाही आहे सर, की आपण ट्रीटच नाही करत त्याला. तरी मगाशी एक प्रश्न राहिला मॅडम त्या ह्याच्यातला, आपण बाथरूम बद्दल बोललो. हं. जर एखाद्याला हलवणं शक्यच नसेल हं. किंवा मग त्याला काय रेमेडी करता येईल त्या दिशेत जर असेल तर? येस सर, की जसं मी म्हणाले की साऊथ वेस्टमध्ये जर टॉयलेट आले आहे, तर तुम्ही बघू शकता की तुमचे रिलेशनशिप हॅम्पर होत आहे. तेव्हा तुम्ही तिथे जर टेप लावलात, की त्या बाथरूमच्या बाजूने टेप लावलात किंवा मेटल टाकलात, तर ती ॲक्टिव्हिटी तुम्ही तिथे म्हणजे रिलेशन सुधारताना किंवा ह्या गोष्टी होताना तुम्हाला दिसायला लागतील. प्रत्येक तत्वाचे मेटल्स आहेत. जसं जलतत्वाचं मेटल म्हणजे नाही का, जल, अग्नी, पृथ्वी, वायू, आकाश हे जे आहेत त्यांचे प्रत्येकाचे मेटल्स आहेत. त्या मेटल्स प्रमाणे आपण तिकडे ते ट्रीटमेंट करू. उत्तर दिशा? उत्तर दिशा ही तुम्हाला ग्रोथ देते.
जॉब करत असाल तर जॉबमध्ये नवीन ऑपॉर्च्युनिटी आहे, ग्रोथ आहे, ट्रेडिंग आहे, जे सॉरी ट्रेडिंग नाहीये, ट्रेड आहे, की ट्रेड रिलेटेड तुम्ही काही बिझनेस करत आहात, तर ते तुम्हाला नॉर्थ दिशा देतीये. मग तुम्ही म्हणाल की माझ्याकडे अपॉर्च्युनिटीज येत नाहीयेत, तर तुम्ही जाऊन बघू शकता की तुमचं नॉर्थमध्ये काय ठेवलेलं आहे. जर नॉर्थमध्ये अपॉर्च्युनिटी येतायत आणि तुमचे डील क्लोज होत नाहीये पैशामुळे, तर तुम्ही बघू शकता की तिकडे लाल कलरची काहीतरी वस्तू आलेली आहे. आणि जर माझ्याकडे अपॉर्च्युनिटी येतच नाही आहे, की कुणीतरी येत आहे आणि फक्त वॉक इन करून निघून जात आहे, तेव्हा तुम्ही तिकडे बघू शकता की येलो कलर आलेला आहे. त्याचं काय करायचं आपण पुढे बघूयात, की कशा पद्धतीने म्हणजे पॉडकास्टच्या शेवटी मी तुम्हाला त्याची उत्तरं सगळी मिळून जाते. दिशांबरोबर कलरचा पण खूप फरक पडतो. येस. प्रत्येक तत्वाचा कलर आहे. जसं मी म्हणाले, की अग्नी आता बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो, की माझे पैसे अडकलेले आहेत किंवा माझी डील क्लोज होत नाहीये किंवा माझं प्रॉफिट होत नाहीये. तर जलतत्व हा अग्नितत्वामध्ये आला. तर जलतत्वाचा कलर काय आहे? ब्लू. अग्नितत्वाचा कलर रेड आहे. तर तुमच्या किचनमध्ये किंवा आग्नेय दिशेत तुमचं जर ग्रे कलर, रेड कलर ग्रे कलर, व्हाईट कलर किंवा ब्लू कलर आलेला असेल, तर तुमचे डील क्लोज होणारच नाहीये. तर त्याचे कलर्स चेंज करून किंवा तिथे तत्वशुद्धी करून तुम्ही त्याचे रिझल्ट घेऊ शकता. वास्तुपुरुषाची एक जागा. वास्तुपुरुषाची जसं मी म्हणाले सर, की ढोबळ आपण जेव्हा बघतो दिशांमध्ये, तेव्हा तुम्ही नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट हे असं फक्त अलाइन करता आणि ईस्ट आणि साऊथच्या मध्ये जे आग्नेय कोन आहे, त्या आग्नेय कोनमध्ये तुम्ही अलाइन करता, की तिथे वास्तुपुरुष आपण पुरला जातो. पण जेव्हा अँग्युलर पद्धतीने तुम्ही घेताय, की जी डिग्री आहे, त्या डिग्रीप्रमाणे तुमचं कुठे टिल्ट झालेलं आहे, तर त्याच्या पर्टिक्युलर साऊथ ईस्ट डायरेक्शनमध्ये आपण वास्तुपुरुष जमिनीमध्ये पुरतो. खूप लोक म्हणजे सण असलेले असतात त्यावेळेस वास्तुपुरुषाची पूजा करतात, त्याला नैवेद्य दाखवतात. त्यासाठी विचारले की त्याची जागा की होऊ शकते ना तर. आग्नेय दिशा जी आहे, तिथे तुम्ही आग्नेय दिशेमध्ये तो पुरुष. मॅडम तुम्ही आत्ता ऐकलं असेल खूप ठिकाणी गेल्यावरती आता गणपती दरवाजावर लावावं की न लावावं याविषयी खूप चर्चा चालू आहे. त्याबद्दल काय वाटतं आपल्याला? तर महावास्तूमध्ये म्हणलं गेलेलं आहे, की गणपती हे द्वारपाल नाहीये. जेव्हा ते द्वारपाल म्हणून काम केलं त्यांनी, पार्वती आणि आपण शंकराची ती स्टोरी बघितलीच आहे, तेव्हा त्यांचा शिरच्छेद झाला होता. तर आपण युजुअली महावास्तूमध्ये दरवाजाच्या एंट्रन्सला किंवा तुम्ही दरवाजाच्या वर गणपती हा आपण प्रेफर करत नाही. आपण तिकडे ओम किंवा स्वस्तिक हे जे पॉझिटिव्ह सिम्बॉल आहेत आपले, त्या तुम्ही लावू शकता. असे अजून कुठले देव देवता असेल किंवा कुठले सिम्बॉल्स असतात जे आपण अवॉइड केले पाहिजे अशी जसं मी म्हणाले, की आपल्या घरामध्ये मल्टिपल जर गणपती असतील, तर तुमचे थॉट्स ऑफ ओपिनियन प्रत्येकाचा वेगवेगळा असेल, की कुणाचं कुणाबरोबर जुळणारच नाहीये. म्हणजे प्रत्येकाचा आपला एक ओपिनियन असेल आणि तो आपलं मत मांडेल, की मला हेच करायचं आहे. तर घरामध्ये मल्टिपल गणपती हे ठेवूच नयेत बिलकुल. किंवा देव आपण युजुअली लोकं काय करतात, की आपण गिफ्ट म्हणून देव देतो. ही पण प्रथा बंद झाली पाहिजे. कारण तुम्ही भावनेने तिकडे देताय. तर तिकडे स्ट्रिक्टली मी हे म्हणेन, की लोकांनी हे अव्हॉइड केलं पाहिजे. कारण तुम्ही ते देताय ते कुठे ठेवतात हे आपल्याला माहीत नाहीये. आणि लोकांना प्रश्न पडतो, की अरे माझ्या जवळच्या व्यक्तीने मला हे गिफ्ट दिलंय, तर मी हे घरात ठेवलं पाहिजे. पण जे काही तुम्ही दिलेला आहात देव, ते कुठल्या झोनमध्ये आहेत किंवा मल्टिपल असतील तर त्याचे परिणाम हा राहणाऱ्या व्यक्तींवर होतात. तर मी स्ट्रिक्टली लोकांना सांगेन, की तुम्ही गिफ्ट करताना ह्या गोष्टी अव्हॉइड केल्या पाहिजेत, की देव-देवता हे तुम्ही दिलेच नाही पाहिजे. गिफ्टला जोडच मॅडम एक प्रश्न विचारतो की खूप लोक आता ते कासव कृष्ण कासव गिफ्ट करतात किंवा कुबेराची मूर्ती गिफ्ट करतात. ते पण ओके की नाही केलं प्लॅन? सर कुबेर हे म्हणजे लक्ष्मीचे मॅनेजमेंट म्हणतो आपण, की त्याच्या पद्धतीने काम करतात. जेव्हा तुम्ही पैसे कमवताय, पण ते पैसे टिकत नाहीयेत किंवा ती वेल्थ मॅनेजमेंट होत नाहीये माझ्याकडून, तेव्हा तुम्ही कुबेर नक्कीच ठेवू शकता. पण ती समोरच्याला गिफ्ट दिल्यानंतर त्याला ती दिशा पण माहिती पाहिजे ना, कुठल्या डायरेक्शन मध्ये ठेवायचं. तर आपला पॉडकास्ट बघून लोकं माझ्याकडे नक्कीच विचारायला येऊ शकतील किंवा ही माहिती बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सोशल मीडियावर मिळू शकते, की कुठे तुम्ही घरामध्ये किंवा तुमच्या ऑफिसमध्ये कुबेर ठेवला पाहिजे. जसं आपण आता गणपतीबद्दल बोललो तसंच आहे की मृत व्यक्तींचे फोटो घरात लावावेत की लावू नयेत हे खूप गैरसमज आहे लोकांमध्ये. मृत व्यक्ती हे माझ्यासाठी मी म्हणेन, की म्हणजे महावास्तूमध्ये केबी नेहमीच म्हणतात, की मृत व्यक्ती हे डी म्हणजे आपलं जे डी आहे ते रिजनरेट करण्याचं काम करतात. तर घरामध्ये आपण लावलीच पाहिजे. मग जेव्हा मृत व्यक्तींचे जे फोटो आहेत ते कुठे लावले पाहिजेत? तर तुमचं साऊथ वेस्ट आहे, पितरांची जी जागा आहे तिथे लावलं तर योग्य म्हणजे तुमचं डी रिजनरेट होईल. पण जेव्हा त्या व्यक्ती म्हणजे
फोटो म्हणजे गेलेल्या व्यक्तीकडून आपल्याला सपोर्ट पाहिजे आहे, की सपोर्टच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता. तर नॉर्थ वेस्टमध्ये पण तुम्ही मृत व्यक्तींच्या फोटो लावू शकता. पण लावणं चांगलं आहे. तर येस. काही प्रॉब्लेम नाही. येस. ते होते म्हणूनच आपण आता इथे आहोत. सो तीच लिगसी आपण कंटिन्युएशनमध्ये आपण आपल्या घरामध्ये ते फोटो लावू शकतो. मॅडम समजा आता मी नवीन घर घेतोय. हे नवीन घर घेताना काय बघितलं पाहिजे मी? सुरुवात करताना आता वास्तू मी नंतर करेल, पण सुरुवात कशी केली पाहिजे? नवीन घर सिलेक्ट करताना मी म्हणेन की महावास्तूमध्ये ही सिस्टीम आहे, की आपण पत्रिका बघतो, तुमचं प्रोफेशन बघतो आणि त्या वास्तूच्या लेआउटवर काम करतो आणि तुम्हाला सांगतो की ही सुटेबल आहे की नाही. जसं मी म्हणाले की 32 एंट्रन्स आहे. तर 32 एंट्रन्समधले 8 एंट्रन्स पॉझिटिव्ह आहे, 4 एंट्रन्स निगेटिव्ह आहे, की त्याला आपण ट्रीटच करत नाही. तर त्या पत्रिकेप्रमाणे तुमच्या त्या 32 एंट्रन्समधलं तुमची पत्रिका तुम्हाला काय देतीये? जसा पैसा देतीये, ग्रोथ देतीये, का अचीव्हमेंट्स देतीये, का बिझनेस देतीये किंवा सुख समाधान देतीये, हे पत्रिकेवरून डिसाईड होतं. आणि दुसरी गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही ढोबळ गोष्टी बघताय, तेव्हा नॉर्थ ईस्ट मधला टॉयलेट हा नॉन ट्रीटेबल आहे, की तो तिथे नसलाच पाहिजे. म्हणजे असं नका बघू की तर त्या रूमचं नॉर्थ ईस्ट. आपली सिस्टीम हीच आहे की आपल्या ब्रह्मस्थानामध्ये उभारून तुम्ही जेव्हा दिशा अलाइन करता, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की तिकडे नॉर्थ ईस्ट कुठे आहे. तर हे साधं सोपं महावास्तूचं एक टूल आहे, चेक माय वास्तू म्हणून, की तुम्हाला ज्या मी दिशा सांगितलेल्या आहेत, की ज्या उपदिशा आहेत किंवा उपदिशांच्या उपदिशा आहेत, ते टूल जेव्हा तुम्ही ओपन करता, चेक माय वास्तू हा ऍप, तो ओपन मोबाईलमध्ये करून तुम्ही सेंटरमध्ये उभं राहिलात, तर तुम्हाला लक्षात येईल की कुठल्या दिशेमध्ये काय ऍक्टिव्हिटी चालू आहे. तर ही सिस्टीम आहे. तर साऊथ वेस्ट म्हणजे त्या पूर्ण घराचं साऊथ वेस्ट मधलं एंट्रन्स असलं पाहिजे. म्हणजे साऊथ टू वेस्ट मधले जे साऊथ वेस्ट कडे जाणारे एंट्रन्स आहे ते नसले पाहिजेत. तुमचं किचन आहे किंवा तुमची झोपायची जी जागा आहे, या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही बघून घर सिलेक्ट केलं, कारण म्हणजे तुमची अर्धी बॅटल जी आहे प्रगती करण्यासाठी किंवा यश सुख समृद्धी मिळवण्यासाठी, हे राईट घर जर चूज केलं, म्हणजे राईट घर चूज करताना राईट एंट्रन्स चूज केलात तुम्ही, तर ते बॅटल अर्ध तिथे संपेल. म्हणजे तुमची डेस्टिनी तुमच्या बरोबर जे काय तुम्ही करिअरमध्ये काही गोष्टी करताय, त्याच्यामध्ये ग्रोथ आहे, अपॉर्च्युनिटी आहेत, ह्या तुम्हाला ते घर ऑटोमॅटिकली घेऊन येईल. याबरोबर मी एक म्हणजे ऍड ऑन मध्ये तुम्हाला सांगेल की तुम्ही बघितलं आहात की मी या घरातून त्या घरी शिफ्ट झालो, मला प्रॉब्लेम्स येत आहेत, किंवा मी घरामध्ये काही वास्तू चेंजेस केले, इंटिरियर केलं किंवा कलर्स इंट्रोड्यूस केले, तर तुम्हाला लक्षात येईल की या गोष्टी तुम्हाला लाईफमध्ये प्रॉब्लेम देत आहे. आधी तर माझं सगळं चांगलं होतं आणि आता त्या गोष्टींना मला कधी प्रगती होते, कधी तुमची दुर्गती होते, की त्या तुम्हाला दिसून येतं. तर हे जेव्हा छोट्या-छोट्या गोष्टी बघताय किंवा रिन्युएशन करताय किंवा सिलेक्शन करताय, तेव्हा महावास्तू हे नक्कीच तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने काम करून तुम्हाला त्याचे रिझल्ट घेऊन देऊ शकतं. भाड्याचं घर घेताना पण या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत का? येस. हे अजून एक मिथ आहे की आपल्याला सांगितलं जातं की जे ओनर आहे, ते घराचे सगळे जे काही प्रॉब्लेम्स असतील त्या ओनरला मिळणार आहेत. पण तसं नाही आहे. तुम्ही त्या घरामध्ये राहताय किंवा तुम्ही ज्या प्रिमायसेसमध्ये राहताय, त्या सगळ्याचे प्रॉब्लेम्स हे तुम्हालाच मिळणार आहेत, ना की ते ओनरला. कारण ओनरनी ते इन्व्हेस्टमेंट पर्पज घेतलेला आहे. तर तुम्ही ज्या जागेत राहताय, त्या जागेमध्ये तुम्हाला त्याची फळं ही तुम्हालाच मिळणार आहेत, ना की त्या ओनरला. आपण जे आतापर्यंत बोललो मॅडम, ते दुपार असे किंवा आपली कमर्शियल स्पेस असते, फ्लोअर्स असतील, हं. तर आपण हे सेम पॅटर्न्सला बनवता. येस सर. आपली सिस्टीमच ही आहे, की जिथून तुम्ही बघितलं गेलं असेल, महावास्तू हा समस्या बेस समाधान देते, की तुमची समस्या काय आहे. जर घरा रिलेटेड आहे, रिलेशनशिप इश्यू असतील, सासू-सुनेचं जमत नाहीये किंवा मुलांचं जमत नाहीये एकमेकांबरोबर किंवा सेव्हिंग होत नाहीये, ग्रोथ होत नाहीये. तर या छोट्या ज्या घराच्या रिलेटेड समस्या आहेत, तुम्ही घरावरून बघू शकता. जेव्हा तुम्ही एखाद्या कामावर ऑफिसमध्ये बघताय, तर ऑफिसमध्ये कंपॅटेबल मला स्टाफ मिळत नाही आहे, माझा पार्टनर बरोबर जमत नाही आहे किंवा मला अपॉर्च्युनिटी येतात पण डील क्लोज होत नाहीये. तेव्हा जो प्रश्न ज्या जागेतून आलेला आहे, त्या जागेला आपण ट्रीट करून त्या गोष्टी करतो. जी लोक काही मानत नाहीत वास्तुशास्त्रात, त्यांचं कसं? सर ही अनुभवाची वस्तू आहे, हो. की मी जादू नाही करू शकत, पण मी अनुभव देऊ शकते तुम्हाला, की तुम्ही ह्या घरामध्ये छोटे बहुत चेंजेस करून त्याचा तुम्ही अनुभव घेतलात, तर तुम्ही मानाल जाल, की मी ह्या गोष्टीला मानतो. जर तुम्ही मानतच नाही आहात, तर मला म्हणजे केबी सर नेहमीच म्हणतात, की नॉर्थ
ईस्टमध्ये एखादं पोतं भरून माती ठेवली, तर तुम्ही तुमचं क्लाउडीनेस आहे किंवा मला समजच नाहीये, माझी बुद्धीच काम करत नाहीये, हा अनुभव घेऊ शकता. जेव्हा हा अनुभव घ्याल, तर मग तेव्हा त्या गोष्टी मानायला लागाल, की मी ह्या गोष्टीला मानतच नाही. आणि मी असं म्हणत नाही, की हे वास्तू केल्याने तुम्हाला घरी बसून म्हणजे खूप लोकं माझ्याकडे येतात, की मी व्हिडिओमध्ये ऐकलंय किंवा सोशल मीडियावर एक रील पाहिलेली आहे, की वास्तू केलं की माझी पैशाची जी इन्कम सोर्स आहे 3x 4x नी वाढेल. तर मी म्हणेल, की मग मी हे माझ्या घरी लावलं असतं, तर मी आज इथे येऊन बसून तुमच्याकडे आलेच नसते. तर जेव्हा अकर्त्यासाठी ही वास्तू नाहीच आहे. जेव्हा तुम्ही त्या क्षेत्रामध्ये काही प्रगती करताय किंवा प्रगतीसाठी प्रयत्न करताय, तर ॲज अ बूस्टर म्हणून हे काम करतात. जसं आपण एखाद्या डेस्टिनेशन पासून दुसऱ्या डेस्टिनेशन मध्ये जाण्यासाठी GPS ऑन करतो. तसंच हे वास्तू आहे, की तुम्हाला तुमचे जे प्रयत्न आहेत, राइट डायरेक्शन, राइट प्रयत्नांमध्ये, राइट ॲक्शनमधून जर गेले, तर तुमचं ती प्रगती आहे. अदरवाईज ती प्रगती नाहीये. म्हणून केबी नेहमीच म्हणतात, की कर्त्यासाठी ही वास्तू नाहीच आहे, की म्हणजे "दे रे हरी पलंगावरी" जे आपण म्हणतो, ती ही या लोकांसाठी नाहीच आहे. ज्याला आपल्या क्षेत्रामध्ये प्रगती करायची आहे, त्याच्यासाठी ही वास्तू आहे. बरं, मग आता तुम्ही एवढ्या वर्षी या क्षेत्रात आहात. तुम्ही खूप वास्तूच बघितल्या असतील. त्या वास्तूंचं तुम्ही सजेशन्स पण दिले असतील, चेंज केले असते. तर तुमचा अनुभव कसा आहे? काही सकारात्मक गोष्टी तुम्ही बघितल्या असतील, तसेच नकारात्मक पण बघितल्या असेल. त्याबद्दल तो सर जेव्हा ही वास्तू आपण करतो त्या पद्धतीने जेव्हा काम करतोय तर ते हे लोक अस्थेटिककडे जातात किंवा इंटिरियर वाले आर्किटेक्ट वाले तुम्हाला प्रश्न विचारतात की हे असंच कशाला मग मला हे हवं होतं तेव्हा तुम्ही जे सेल्फ डिसिजन घेता तेव्हा तिथे मग मला निगेटिव्ह गोष्टी म्हणजे त्यांना जे काय जसे मी कलर सांगितले आहेत ती कलर माझ्यासाठी महत्वाचं रोल प्ले करतात तेव्हा त्यांनी एखादं गोष्ट तिथे ऍड ऑन केली तर त्यांच्या लाईफमध्ये त्यांना प्रॉब्लेम दिसायला लागतात. एका वास्तूमध्ये मी काम केलं होतं. आर्किटेक्ट होते ते स्वतः. पण त्यांच्या भावाने मला इंट्रोड्यूस केलं होतं तिकडे. तर जेव्हा आपण वास्तूची अलाइनमेंट करते त्यांनी अ, जो पॉझिटिव्ह एंट्रन्स होता तो ब्लॉक करून निगेटिव्ह एंट्रन्स तिकडे घेतला. तेव्हा त्या गोष्टी घडल्या. त्या खूप दिवस तर मी माझी स्वतः ह्या फेजमध्ये होते की ते माझ्यामुळेच घडलं आहे किंवा काही झालं आहे. पण मी त्या गोष्टीचं सजेशन त्यांना दिलं नव्हतं. पण जेव्हा तुम्ही पूर्ण ह्या गोष्टीकडे बघताय, ह्या ज्या बदल्स आहेत किंवा हे हे जे चेंजेस आहेत, हे समोरच्या व्यक्तीसाठी चाललेले आहेत, की ना की मला आवडते किंवा मला ते बदल हवे आहेत, म्हणून नाही आपण त्यामध्ये करत. तेव्हा मी म्हणते, की एखादी गोष्ट तुम्हाला एस्थेटिकमध्ये जायचं असेल, तर तुम्ही या गोष्टीकडे वळू नका. पण तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये ग्रो करायचंय किंवा ज्या गोष्टी तुम्हाला अचीव्ह करायच्या आहेत किंवा डिझायर रिझल्ट पाहिजे असतील, तर तुम्ही त्या गोष्टींचा फॉलो करू शकता. आणि काही गोष्टींमध्ये म्हणजे मी एका ह्याच्यामध्ये काम केलं होतं. फॅक्टरी म्हणजे छोटं वर्कशॉप होतं. त्या वर्कशॉपमध्ये काम केल्यावर लक्षात आलं, की जनरेशनपासून ती लोकं तेच बिझनेस करतात. म्हणजे 3-4 पिढ्या आहेत, की त्या त्याच जनरेशनमध्ये तिकडे कामात आहे. पण त्यांचं असं होतं, की एकमेकांबद्दल जमतच नाही. म्हणजे जी काही जनरेशन गॅप आहे किंवा प्रत्येकजण असं एकमेकांना समजवणार, की असंच केलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे. या गोष्टी तर तिथे मला ती कंप्लेंट होती. आणि आमचं टार्गेट होतं, की टार्गेट ओरिएंटेड काम केलं तर नक्कीच हे, की तुमचं एखादं गोल तुम्ही फिक्स केला आहात, तर त्याचे रिझल्ट तुम्हाला चांगले मिळतील. तर त्यांचा त्यावेळेला हे 2 कंप्लेंट घेऊन आले होते, की मला माझे करोडोंमध्ये माझं बिझनेस एक्सपान्शन करायचंय आणि मला त्याचं एक्सपान्शन करताना हा जो जनरेशन गॅप आहे, की मला ते नेहमी समजवतच बसतात. तर तेव्हा मी त्यांच्या वर्कशॉपमध्ये बघितलं, की नॉर्थ ईस्टमध्ये टूल बॉक्स ठेवलेलं होतं त्यांनी. त्या वर्कशॉपमध्ये लागणारे सगळे जे पाना, हातोडी आहे किंवा ते टूल्स आहेत, ते काय करतात तर फिटिंग करायचं काम करतात. पण त्यांची जी कंप्लेंट होती, की मला ते नुसतं समजवतच असतात, की असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. तर त्या पद्धतीने मी त्या वस्तूची अलाइनमेंट केली आणि त्यांच्या पत्रिकेनुसार त्यांचा एंट्रन्स आहे किंवा जी काही त्यांचं ऑफिसमध्ये बघण्याची जागा ती पत्रिकेप्रमाणे अलाइन केली. तर जो गोल आम्ही वर्षभरासाठी ठेवला होता, तो आम्ही 2 महिन्यामध्ये अचीव्ह केला. आणि त्यानंतर आम्ही लगेचच दुसरा सेट केलेला आहे गोल, की तो म्हणजे नाही का वर्षाच्या आतमध्येच कंप्लीट झालेला आहे. एका वर्कशॉपमध्ये काम केलं होतं, अजून एका की तिकडे काम केल्यावर ते गोल्ड रिलेटेड काम करतात, की सो अँड सो त्यांचं म्हणजे गोल्ड बेंडिंगचं काम आहे, वेंडर्स आहेत, की गोल्ड बनवून देतात दुसऱ्यांना. तर
जी पद्धत आहे महावास्तूची, की तुमची एंट्री काय आहे, वास्तूची अलाइनमेंट आहे, पत्रिका आहे, ॲस्ट्रो वास्तू आम्ही त्याला म्हणतो. त्या पद्धतीने त्यांची त्या वास्तूची आम्ही अलाइनमेंट केली आहे. विदिन 15 to 20 जर आम्ही दुसरं वर्कशॉप त्यांचं डिझाइन केलेलं आहे. म्हणजे तुमच्या कर्मानुसार महावास्तूचे हे रिझल्ट तुम्हाला 3 to 45 डेजमध्ये हे मिळायला सुरू होतात. पण त्याचं तुम्हाला फेथ असलं पाहिजे, की तुम्ही त्या गोष्टी करताय. त्या गोष्टीवर फेथ असलं तर तुम्हाला त्या गोष्टींमध्ये रिझल्ट दिसायला लागतील. रिलेशनशिप इश्यू हा मोठा मेजर इश्यू तुम्ही बघता आजकाल ह्याच्यामध्ये, की नवरा बायकोंचा पटत नाहीये, सासू सासऱ्यांचा पटत नाहीये किंवा तुमच्या पार्टनर बरोबर हे होत नाहीये. तेव्हा तुमच्या वास्तूतली जी साऊथ वेस्ट डायरेक्शन आहे ही फार महत्वाचा रोल प्ले करते. तिथे जर तुमचे ग्रीनरी आलेलं आहे किंवा एखादा ब्राऊन कलरचं थिंग्स तिथे असतील तर ते तुमचे रिलेशन फाटताना तुम्हाला दिसायला लागते. तर सिंपल उदाहरण जर द्यायला गेलं की साऊथ वेस्ट ही अर्थ एलिमेंटची जागा आहे आणि सीड आहे, म्हणजे जे काय ब्राऊन कलर आहे किंवा ग्रीन कलर आहे हे सीडच्या पद्धतीत आपल्यामध्ये काम करतात. जेव्हा आपण जमिनीमध्ये ते सीड टाकतो, बी टाकतो, ती जमीन फोडून तुमचं तिकडे ते जर रूप धारण करते. तसंच तुमचं रिलेशनशिप हॅम्पर झालेले असतील. तर माझ्या एका क्लायंट आहेत, त्यांचे नवरा बायकोंचे रिलेशन इतके खराब झाले होते की डायव्होर्स पर्यंत त्यांची सगळ्या गोष्टी आलेल्या होत्या. तर त्यांचं लग्नाचा अल्बम हा साऊथ वेस्टमध्ये होता, की डिस्पोजेबल झोनमध्ये, आणि तुमचं ग्रीनरी ही साऊथ वेस्टमध्ये आलेली होती. तुमचे काही कम्युनिकेशनचे जे साधन आहेत ते चर्निंगच्या झोनमध्ये पडले होते किंवा बंद फोन होते, की कम्युनिकेशनच होत नव्हतं. तेव्हा या छोट्या गोष्टींची अलाइनमेंट केली तेव्हा ते आज हॅपी कपलमधून राहत आहे. तर तुम्ही तुमच्या जीवनातल्या प्रत्येक समस्या, म्हणजे आपल्याला असंच बाय बर्थच सांगितलं गेलं आहे आपल्या आई वडिलांनी किंवा समाजाने, की आपल्या लाईफमध्ये जे काही प्रॉब्लेम्स येतात हे एक जीवनाचा पार्ट आहे, की ते असेच, म्हणजे वेळेनुसार काळानुसार ते असेच जातील मागे. पण आपण या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्षच देत नाही, की मला ह्या गोष्टी बॉदर करतायत, की मला त्रास होतो ह्या गोष्टीचा. पण त्याचं सोल्युशन आपल्याला आपण शोधायच्या प्रयत्नात जात नाही, कारण डेस्टिनी म्हणून, की हे माझ्या भविष्याचा किंवा जीवनातला पार्ट आहे. पण महावास्तूमध्ये ह्या छोट्या गोष्टी पण मॅटर करतात. तुमची फ्रीजची जागा कुठे आहे, तुमचं डस्टबिन कुठे आहे, वॉशिंग मशीन कुठे आहे, तुमचं इलेक्ट्रिकचं जे डीपी बॉक्स आहे ते कुठे आहे, हीटर्स कुठे आहेत, क्रॉकरी युनिट्स कुठे आहेत. तर या प्रत्येक गोष्टीची अलाइनमेंट जर व्यवस्थित केली तर तुम्हाला त्याचं डिझायर रिझल्ट मिळू शकतो. बरं, तुम्ही सांगितलं पत्रिका आणि वास्तुशास्त्र. हं. हे कसं तुम्ही वर्क करता? म्हणजे घरातल्या कर्त्या पुरुषाची तुम्ही पत्रिका बघून वास्तू डिझाइन करता, की जर 5 जण आहेत आम्ही, तर मग 5 जणांच्या एका प्रॉब्लेमवरती वर्क करता? जो व्यक्ती माझ्याकडे म्हणजे अर्निंग पर्सन आहे, त्या पर्सनची पत्रिका बघून त्या पद्धतीने आपण डिझाइन करतो. आपण प्रत्येक व्यक्तीचं घेतो, पत्रिका घेतो आणि त्या पद्धतीने म्हणजे जेव्हा बंगलो सिस्टीम आहे तुमचं, तेव्हा आपल्याला त्या गोष्टी मीन काढून बघता येतात. मीन इन द सेन्स की दोघांमध्ये काय मॅच दिसतंय. तो मॅच बघून आपण तिथं डिसाईड करतो, की कुठली बेडरूम म्हणजे ह्याच्यासाठी सासू-सुनेसाठी गरजेची आहे, कर्त्या पुरुषाची आहे, मुलांना कुठली दिली पाहिजे. या पद्धतीने आपण सगळ्यांच्या पत्रिका घेऊन हां. आणि शक्यतो तर मेन जो कर्ता पुरुष आहे, जो अर्निंग पर्सन आहे, त्याच पद्धतीने आपण ती वास्तू अलाइनमेंट पण करतो. तुमची कामाची प्रोसेस म्हणजे सेम अशीच आहे, पत्रिका घेऊन नंतर मग वास्तू डिझाइन. मग कसं बघता तुम्ही, सुरुवात कशी करता? सर, माझ्यासाठी पहिलं जे महत्वाचं आहे ते लेआउट आहे. तर लेआउटवर जे 16 दिशा एस्टॅब्लिश करायच्या आहेत किंवा जे बार चार्ट काढायचं आहे, संतुलन जे म्हणाले मी, की कट आहे किंवा एक्सटेंडेड आहे, तो बार चार्टवरून डिसाईड होतो. प्रकृती काय आहे तुमच्या वास्तूची. ह्या पहिल्या गोष्टी की लेआउट आहे, जे आमचे कान, नाक, डोळे जे मी म्हणते, की ते असल्याशिवाय आपण कामच नाही करत. पहिली ती लागते. त्याच्यानंतर तुमचे प्रश्न लागतात, काय समस्या तुम्ही फेस करत आहात. जर तुम्ही एखादी नवीन वास्तू घेत आहात, तर एक्झिस्टिंग वास्तूमध्ये तुम्ही काही जर प्रॉब्लेम फेस करत असाल, तर आपण नवीन घेताना त्या गोष्टी बघतो, की त्या तुमच्या नवीन वास्तूमध्ये नाही आल्या पाहिजेत. सोबतच तुमचं प्रोफेशन काय आहे, तुमची पत्रिका काय सांगतेय, म्हणजे पत्रिका जी घेतली त्या पद्धतीने आपण तुम्हाला सिलेक्शन करताना सांगतो, की कुठली डायरेक्शन तुमच्यासाठी सुटेबल आहे, की जेव्हा नवीन घेताय तेव्हा तुम्ही त्या पद्धतीने त्या दिशेचे वास्तू तुम्ही शोधू शकता. जेव्हा एक्झिस्टिंग आहे तेव्हा आपण जसे जे 4 डायरेक्शन 4 जे 32 एंट्रन्स मधले 4 डायरेक्शन म्हणजे 4 दिशा सोडल्या त्या.
तर तिथे तुम्हाला दिसेल की बाकीच्या ह्याला आपण ट्रीट करून तिथे ट्रीटमेंट देतो. मग तुमची प्रकृती आहे की तुम्ही कुठल्या प्रकृतीच्या आहात, रजस आहात, तमस आहात की सत्व आहेत, मग त्याचे ते पण त्या गोष्टी आपण तिथे अलाइन काय. मग तुमचं म्हणजे महावास्तू हे 6 लेव्हलवर काम करतं. पहिलं आहे तुमचं पंचतत्व बॅलन्सिंग आहे. तुमची पंचतत्वाची अलाइनमेंट झाली. ॲक्टिव्हिटी, युटिलिटी ऑब्जेक्ट आहेत तुमचे की कुठली वस्तू कुठे पाहिजे. हे 21 दिवसाच्या सायकलमध्ये हे 2 लेव्हल आपण एकत्र त्यांना देतो. ह्यानी जर रिझल्ट नाही आले तर आपण तुमचं 2D आणि 3D रेमेडीज आहेत की तुमचं ग्रीन सीन आहे, विलेज सीन आहे किंवा तुमचं वायफाय आहे. म्हणजे वायफाय पण आपल्यासाठी काम करतं नेटवर्किंगसाठी किंवा सूर्य आहे जे नेटवर्किंगसाठीच काम करते किंवा विलेज सीन तुम्हाला नवीन म्हणजे हा प्रश्न आपण घेऊयात की जेव्हा एखादं नवीन घर घ्यायचं असेल तर तेव्हा आपलं घरामध्ये काय लावल्याने तुम्हाला तुमचं स्वतःचं नवीन घर होऊ शकतं की असे जे काही 2D आणि 3D रेमेडीज आहेत ते आपण अलाइन करतो तुमच्या प्रश्नाप्रमाणे आणि त्याचे रिझल्ट घेतो. तर त्याच्यानेही रिझल्ट नाही आले तर तुमची 4थी लेवल आहे पत्रिका. पत्रिकेमध्ये तुमचे जे 9 जेम्स आहेत ते कसे डे टू डे लाईफमध्ये वापरायचे आहे आपण त्यांना सांगतो की डे टू डे लाईफमध्ये ते 9 प्लॅनेट्स आहेत ते कसे वापरले पाहिजेत. लिडरशिप आहे, कम्युनिकेशन आहे किंवा तुमच्या प्रॉब्लेम अकॉर्डिंग तुम्ही काय केलं आणि त्याचे रिझल्ट मिळणार आहे. त्याचा सेकंडरी पार्ट आहे तुमच्या डोक्यापासून त्या पायापर्यंत एक एक राशी आहे. मग तुमच्या पत्रिकेतले जे काही दृष्टी आहे, हिट्स आहेत त्या पद्धतीने आपण त्या बॉडी पार्टवरती ॲक्टिव्हिटी ॲक्टिव्ह करतो. मग एखादा टिळा आहे किंवा एखादं कलर आहे, एखादा बँड आहे, हे घालून तुम्ही त्याचे रिझल्ट मिळवू शकता. त्याचाच 4था पार्ट म्हणजे सेकंड अजून पार्ट आहे ॲस्ट्रोतला की तुमच्या पत्रिकेची अलाइनमेंट प्रमाणे तुमची वास्तूची अलाइनमेंट करू शकता. की हे एक्झिस्टिंग फ्लॅटमध्ये आपण त्या गोष्टीत बघतो. जेव्हा नवीन घ्यायचं तेव्हा आपण ही प्रोसेस उलट्या पद्धतीने करतो. वास्तूमध्ये मर्मा पण आहेत. ॲक्युप्रेशर पॉइंट्स आहेत आपल्या वास्तूमध्ये. ते जर हॅम्पर झाले असतील तर एखादं दुखणं आहे की माझा हात दुखतंय, माझी कंबर दुखतीये किंवा माझे गुडघे दुखतायत किंवा एखादा पेन आहे जो मी डायग्नोज करायचा प्रयत्न करतेय. रिपोर्ट्स तर नॉर्मल येतायत पण मला तो पेन आहे. तेव्हा हे मर्मा हॅम्पर झालेले असतात. हे घराच्या बाबतीत किंवा बॉडीच्या बाबतीत बघू शकतात. जर मर्मा हॅम्पर झालं तर तुमची एखादी टीम जी आहे ती डिसमेंटल होतीये. म्हणजे अकाउंट टीम येतच नाहीये, माझं प्रोडक्शनची टीम मला मिळत नाहीये. जेव्हा टीम डिसमेंटल होते तेव्हा पण हे मर्मा हॅम्पर झालेले तुम्हाला दिसतात. मग ते कशाने हॅम्पर होतील तर तुमचं नेल्स आहे, हेवी ऑब्जेक्ट्स आहे. जर नेल्स तुमच्या त्या पर्टिक्युलर मर्मा पॉइंट्समध्ये आले असतील तर ते नेल्स काढून तुम्ही विदिन 24 आवर्स त्याचे रिझल्ट घेऊ शकता. आणि जे ऑब्जेक्ट हेवी ऑब्जेक्ट आलेला आहे तो 6 इंच सर्कल तर तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतील. लास्टचा पार्ट आहे देवता. जसं मी वास्तुपुरुष मंडल म्हणाले तुम्हाला. तर तुमचा जन्मच ब्रह्मा आहे. तुम्ही काहीतरी एम घेऊन जन्माला आलेले आहात. तर ह्या पहिल्या प्रोसेसनी ते मंडल जे आहे वास्तुपुरुषाचं 44 देवता हे अलाइन झालेले असतात. पण त्याने पण तुम्हाला रिझल्ट मिळत नसतील तर ते आपण त्या देवताप्रमाणे त्या जमिनीवर भोग किचन ग्रोसरीज जे आहेत आपल्या त्या जमिनीवर भोग म्हणून ठेवून टेम्पररी बेसिसवर आपण रिझल्ट घेतो. परमनंट बेसिससाठी आपण तिथं जमिनीत इनबिल्ड करतो. जसं तुम्ही बाथरूम म्हणाला आहात की बाथरूम आहे की कुठल्या झोनमध्ये आहे त्या झोनच्या तत्वानुसार आपण तिथे कलर टाकून त्याचे रिझल्ट म्हणजे ब्लॉक सिस्टीम करू शकता किंवा तुम्ही मेटल्स टाकू शकता. पण पहिला टेपनी तुम्ही केलं पाहिजे आणि नंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट आला तर मेटल टाकली गेली पाहिजे. कारण मर्मा पण हॅम्पर राहायला नको. दुसरी गोष्ट आहे जसं मी म्हणाले की किचनचं तुमचं आहे की प्रत्येक झोनमध्ये जसं नॉर्थमध्ये आलं तर तुमचं जे अपॉर्च्युनिटी हॅम्पर होती, ईस्टमध्ये असेल तर सोशल कनेक्शन होती, तर तत्वशुद्धी आहे. त्यांनी ती त्या तत्वाप्रमाणे त्याचा जो स्टोन आहे तुम्ही अलाइन केला तर त्याचे रिझल्ट मिळू शकतील. हा वास्तूमध्ये नॉर्थ ईस्टच्या टॉयलेटला ट्रीटमेंट नाही आहे आणि साऊथ वेस्टची जी एंट्री आहे त्याला ट्रीटमेंट नाही. तर ह्या 6 म्हणजे तुमचा एक प्रोजेक्ट घेतला की हे प्रश्न आणि ते संपेपर्यंत ही जो सपोर्ट आहे तो सपोर्ट तुम्हाला आमच्याकडून मिळतं. आणि तेच गरजेचं आहे की तुम्हाला त्या पद्धतीने त्याचा रिझल्ट मिळण्यासाठी हे स्टेप बाय स्टेप जसं आपण एखाद्या डॉक्टरकडे गेलेलो आहोत तर पहिला आपण डॉक्टरकडे ताप आलाय किंवा डोकं दुखतंय म्हणणार ते एखाद्या गोळी देईल. मग सांगेल की एक्सरे काढ किंवा टेस्ट कर, ब्लड टेस्ट कर. त्याच पद्धतीने स्टेप बाय स्टेप पद्धतीने आपण काम करतो. मॅडम शुभील
आणि स्किनचे प्रॉब्लेम्स येतात. हां. त्या दिशेशी हा संबंध असतो आता. जेव्हा तुमचे माझ्यासाठी भिंती हे तुमचं स्किनच्या रिलेटेड काम करतात. हो. की जेव्हा पापडी आलेली आहे किंवा एखादी ओल आलेली आहे, तर तुम्ही घरामध्ये बघू शकता की तिकडे स्किन रिलेटेड प्रॉब्लेम आहे. तेव्हा ती ओल किंवा त्या गोष्टी तुम्ही जर क्लिअर केलात, तर तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळते. डस्टबिन हे डिस्पोजेबल सारखंच काम करतं. जसं मी म्हणाले की टॉयलेट ॲक्टिव्हिटी प्रमाणेच तुमचं डिस्पोजेबलचा तो डस्टबिन काम करणार आहे. तर नॉर्थ ईस्टला डस्टबिन अव्हॉइड करावं. ठेवावं कुठे? तर साऊथ ईस्टमध्ये जर तुमचं किचन येत असेल, तर साऊथ ईस्टला ठेवावं. मग ते कलरप्रमाणे बाकीच्या झोनमध्ये तुम्ही त्या कलरप्रमाणे तिथं डस्टबिन ठेवू शकता. मॅडम, मी आत्ता भाड्याच्या घरात राहतोय असं समजू, आणि आता मला स्वतःचं घरं घ्यायचं आहे, नवीन घ्यायचं आहे चांगलं. तर तिकडे जाण्यासाठी कुठला राजमार्ग आहे आता? काय उपाय केले पाहिजे? सर, महाराष्ट्रामध्ये विलेज सीन हा एक फोटो आहे. ती फोटो जर वेस्टमध्ये लावली तुम्ही, तर तुमचं डिझायर किंवा स्वतःचं घर होण्यासाठी तुम्ही ते फ्रुटफुल रिझल्ट मिळवतात आम्हाला ते दिसतात. तसंच तुम्ही विशलिस्ट पण लावू शकता. वेस्ट जे डायरेक्शन आहे तिथे तुम्ही फ्युचर प्रेझेंट टेन्समध्ये जर विशलिस्ट लावली व्हाईट कलरच्या पेपरवर ब्लू कलरच्या पेनाने, तरी तुम्ही तुमची डिझायर म्हणजे जी वास्तू तुम्हाला स्वतःसाठी घ्यायची आहे त्याचा रिझल्ट मिळवू शकता. पण त्याआधी घर बॅलन्सिंग केलेलं असेल तर त्याचे रिझल्ट उत्तम पद्धतीने मिळतात तुम्हाला. मला तुम्ही आत्ता जसं सांगितलं की स्वतःचं घर होण्यासाठी कसे उपाय केले पाहिजे, तसे अजून काही सोपे उपाय जे लोक घरी करू शकतात स्वतः? जसं मी म्हणाले की डिक्लटर आहे की घरात खूप साऱ्या वस्तू आपण अननेसेसरी घरामध्ये अडगळ म्हणून जमा करतो. तेव्हा तुमची नॉर्थ ईस्ट ही जागा जर क्लॅरिटी म्हणजे मोटिवेशन देते आणि तिथे खूप सारे अडगळ असेल, तर तुम्हाला तुमचं व्हिजन क्लिअर नसेल. तेव्हा तुम्ही ते डिक्लटर जे आहे की जे डिक्लटर इन द सेन्स की जी अडगळ आहे ती खूप वर्षापासून आपण साठवलेली आहे. जेव्हा ती आपल्याला लागते तेव्हा आपण ते वापरतच नाही. तेव्हा विकत आणतो. पण ती काय आपण घरातनं काढत नाही. तर हा मोह तुम्ही त्यागला पाहिजे, की गोष्टी साठवून ठेवणं आहे, त्या काढल्या पाहिजेत, क्लिअर केल्या पाहिजे. तर सुरुवातीला जर तुम्ही नॉर्थ ईस्ट क्लिअर केला, तर तुम्हाला बऱ्याच गोष्टींची क्लॅरिटी येईल, की तुम्हाला नक्की काय हवंय किंवा काय तुमचे गोल्स आहेत किंवा काय केल्याने तुम्हाला मोटिव्हेशन मिळणार आहे हे कळेल. तसंच तुमचं सोशल कनेक्शन आहे किंवा आपल्या पैशाचं जो स्थान आहे, साऊथ ईस्ट आहे, तिथे जर तुमचं बर्नर आलेलं असेल, तर तिथं बर्नर जर ओटा ब्लॅक कलरचा असेल, तर ग्रीन कलरचं स्टोन ठेवून तुम्ही त्याचे रिझल्ट घेऊ शकता, की जर पैसा तुमचा फ्लो होतो तर मिळू शकेल. आणि तुमची प्राप्ती जसं म्हणाले, की साऊथ वेस्टमध्ये तुम्ही एखादा पिकी बँक ठेवली आहे, तर ते तुम्ही जर तिथे ठेवला तर तुमचा पैसा साठवायला तुमची मदत होईल. किंवा तुमचं रिलेशनशिपमध्ये काही इश्यू आहे, तर एक गोल्डन फ्रेममध्ये तुमचा पूर्ण फॅमिली फोटो जर साऊथ वेस्टमध्ये जर तुम्ही लावलात, तर तोही तुमचं रिलेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला मदत करेल. किंवा तुम्हाला अपॉर्च्युनिटी पाहिजे आहेत लाईफमध्ये, की खूप साऱ्या नवीन अपॉर्च्युनिटी मला येऊ दे. तर एका इंडिगो ब्लू बॉटलमध्ये मनी प्लांट हा नॉर्थमध्ये जर लावलात तुम्ही, तर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये अपॉर्च्युनिटी येताना दिसून येतील. हे साधे सोपे उपाय आहेत, की ते जर तुम्ही केलात, तर तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगल्या पद्धतीने मिळतील. मॅडम, तुम्ही आज वास्तुशास्त्र या विषयावरती खूप सरळ आणि साध्या भाषेत सांगितलं, आणि अजून पण लोकांना काय माहिती घ्यायची असेल तर ते नक्कीच तुमच्याशी संपर्क करू शकतात. तरी तुम्ही आज जी माहिती ह्याबद्दल धन्यवाद. थँक यू. हर घर होगा महावास्तु धन सुख सेहत तथास्तु.